नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या 20 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की त्या अहिल्या देवींना रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या भावाची खूप आठवण येत असते. तसं तर त्यांच्या भावाचा उल्लेख त्यांनी कधीही केलेला नसतो आणि कधी त्याला भेटायलाही गेलेल्या नसतात. पण रक्षाबंधनानिमित्त त्यांना त्याची आठवण येत असते आणि नेहमीप्रमाणे त्याला त्या राखी पाठवत असतात. एका एन्व्हलपमध्ये त्या आपल्या भावासाठी अगदी आपली फेवरेट राखी ठेवून ती राखी त्यांना पाठवत असतात. आता तिथे श्रीकांत येतो आणि श्रीकांत म्हणतो, अहिल्या, असं किती दिवस तू त्याला राखी पाठवत राहणार आहेस? मला सांग बघू. त्याने एकदा मागे वळून तुला विचारलं सुद्धा नाहीये. त्यावर अहिल्या म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे, मला माझा भाऊ एकदा माफ करेन आणि एक ना एक दिवस त्याचा राग नक्की निघून जाईल आणि मग पुन्हा आम्ही एकत्र येऊ. आता इकडे अहिल्या देवींचा भाऊ त्यांनी पाठवलेली राखी ओपन करत असतो आणि तिच्याकडे बघतो आणि आत्तापर्यंत सगळ्या ज्या राख्या असतात त्याने त्या अगदी जपून ठेवलेल्या असतात. अहिल्या देवीने पाठवलेली सगळी एन्व्हलप त्याने एका कपाटात ठेवलेली असतात आणि खूप प्रेमाने जपून ठेवलेली असतात. आणि आत्ताची राखी सुद्धा तो तशीच ठेवतो आणि त्याचा आणि त्याच्या मुलीचा जो फोटो असतो त्याच्याकडे बघत असतो आणि त्या फोटोवर साफ दिसत असतं की प्रिया हीच त्याची मुलगी आहे आणि अहिल्या देवींची प्रिया ही भाची आहे, त्यांच्या भावाची ती मुलगी आहे. हे आता सत्य समोर आलेलं असतं. तर मग जेव्हा अहिल्या देवींना कळेल की प्रिया ही त्यांचीच नातेवाईक आहे, त्यांच्या भावाचीच मुलगी आहे आणि त्यांच्या घरातली जवळची व्यक्ती आहे, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल? प्रियाला देखील हे सत्य समोर आल्यानंतर किती आनंद होणार आहे. इनफॅक्ट घरातल्या सगळ्यांनाच, प्रीतमला तर सगळ्यात जास्त आनंद होणार आहे की प्रिया त्याच्या मामाचीच मुलगी आहे. हे सगळं कळल्यानंतर त्याच्या आनंदाचा पारावर राहणार नाहीये आणि सगळ्यांनाच खूप आनंद होणार आहे. तर मग हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. जेव्हा प्रियाचं खरं सत्य, खरी ओळख अहिल्या देवींसमोर येईल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल, हे सगळं बघण्यासारखं असेल. आणि अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.